खरं तर हा प्रोमोच सगळं बोलून गेलाय आणि त्या प्रोमोमुळे मला असं वाटतं की एक प्रत्येकाच्या मनात एक वेगळी भावना निश्चित निर्माण झाली. मधुराणी काय वाटतंय हे म्हणणं सुद्धा खरं तर वेगळं आहे. ती भावना तुझ्या डोळ्यात दिसतेय मला, पण हे साकारायला मिळणं हे खूप मोठं भाग्य आहे. काय सांगशील? नमस्कार. मी आत्ता पहिल्यांदा प्रोमो बघितला, त्यामुळे मी आत्ताही थरथर कापते. सगळ्यात आधी स्टार प्रवाह वाहिनीचे, सतीशचे संपूर्ण टीमचे आणि जगदंब क्रिएशन्सचे संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानते की ही एवढी आभाळा एवढी मोठी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांनी मला निवडलं आणि भरून आलंय आत्ता. खरंच आहे. दडपण आलंय, हुरहुर वाटतेय, एक्साइटमेंट आहे, जबाबदारी वाटते, असं सगळं संमिश्र आहे. कारण 3-4 महिन्यांपासून सतीशचं माझं बोलणं चाललंय की आपण हे करतोय. त्याचा पहिला फोनही मला आठवतोय की तू करशील का, आणि मी 1 मिनटं काहीच बोलले नव्हते. मला काही सिंकिनच होत नव्हतं. तिथपासनं ते आज प्रोमो येईपर्यंतचा सगळा प्रवास, आणि आता इथून पुढे खरं तर प्रवासाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पोटार गोळा आहे, पण छान वाटतंय आणि मनापासून कृतज्ञ वाटतंय की उत्तरा तू मी आज या व्यासपीठावर बसलोय, आत्मविश्वासाने बोलतोय. आज इथे कितीतरी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रिया आहेत ज्या मानाने वावरत आहेत. असंख्य स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज धडाडीने काम करतायत. मागे वळून बघताना वाटतं की 250 वर्षांपूर्वी एका स्त्रीने हे सगळं जर सहन केलं नसतं तर आज आपण कुठे असतो? खरं. आज आपण तिथेच असतो का? आणि तिने ते केलं म्हणून आपल्या आधीची पिढी, त्यांच्याही आधीची पिढी शिकली, आणि म्हणून आज आपण शिकतोय. आपल्या पुढच्या पिढ्या शिकत राहणार आहेत आणि आत्मसन्मानाने वावरणार आहेत. आणि त्यासाठी कोणीतरी प्रचंड लढा दिलाय, प्रचंड संघर्ष दिलाय. तिथपर्यंत मला पोचता यावं इतकीच मी त्या सावित्री देवीकडे मागणं मागते आणि प्रार्थना करते तिला. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आज इथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्रिया आणि या देशातल्या सर्व स्त्रियांच्या वतीने मला असं वाटतं की मी रिप्रेझेंटेटिव्ह आहे की आपण तिच्याप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा प्रोजेक्ट आहे असं मी मानते. अगदी खरं. ताई, तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे जायच्या आधी ह्याच नोटवर मला मोनिकाला स्टेजवर बोललं असं वाटतं. बरं. जी आमची प्रोग्रामिंग आणि कॉन्टेंट मोनिका रंगे. नमन तुझ्या पायी हो सावित्री आई, सावित्री आई, सावित्री आई. म्हणजे प्रोमोत आपण पाहतोय की चिखल आणि सगळ्याच म्हणजे अंगावर थुंकणं असेल, चिखल उडवणं असेल, शेणाचे गोळे फेकणं असेल. पुढच्या काळात तर त्यांना काही पुरुषांनी धमक्या सुद्धा दिल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांनी त्यांच्यासोबत एक सेवक ठेवला होता किंवा एक शिपाई घेऊन त्या जायच्या. म्हणजे त्या काळातला त्यांचा बॉडीगार्ड असं आपण म्हणूया. आता त्यांनी काही आठवणी सांगितल्या आहेत. त्याच्यात अगदी एक वाक्य मला आवर्जून हा प्रोमो बघितल्यानंतर सांगावंसं वाटतं की त्यांनी ज्या आठवणी लिहिल्यात त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की कितीतरी त्यांना त्रास झाला, हा सगळा त्रास त्यांनी सहन केला, पण कुठेही त्या कधीही त्रासलेल्या, त्रागा केलेला, राग आलेला हे कुठेही त्यांना कधी जाणवलं नाही आणि त्या कधी रागावल्या नाही. उलट त्या असं म्हणाल्या की हे जे काही खडे किंवा हे जे काही शेण आहे त्यांना मी फुलं समजते आणि मी जे काही चांगलं आज शिक्षणाचं कार्य करते त्यासाठी तुम्ही माझ्यावर फुलं उधळताय असं मी समजते. किती मोठा विचार होता हा, आणि हे सोपं नव्हतं, पण ते आज तुम्हाला पेलायचं आहे आणि ते तुम्हाला आमच्यासमोर मांडायचं आहे. अमोल, मोठी जबाबदारी आहे निर्माता म्हणून. अभिनेता म्हणून तर तू करतोच आहेस, पण निर्माता म्हणून ही खूप मोठी जबाबदारी आहे. आज का वाटलं हा विषय पुढे करावा? हा विषय करावा ही खूप वर्षांची खरं तर इच्छा होती. म्हणजे सतीश आणि आम्ही अनेक दिवस ही चर्चा करत होतो, कारण
खूप प्रामाणिकपणे सांगायचं तर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका फक्त सावित्रीबाईंची आहे का तर ती नाहीये. हं. म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकून कर्तृत्वाच्या आकाशात भरारी घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक स्त्रीची ही मालिका आहे. अगदी. आपल्या लेकीच्या कर्तृत्वानं भारावून जाणाऱ्या प्रत्येक बापाची ही मालिका आहे. आणि आपल्या बहिणीच्या कर्तृत्वानं सुखावणाऱ्या प्रत्येक भावाची सुद्धा ही मालिका आहे. आणि नवऱ्याची सुद्धा. आणि त्यामुळे नवऱ्यावरची जबाबदारी वाढणार आहे. पण ही जर संपूर्ण एक हे आपण जर बघितलं तर स्टार प्रवाहाचा मी मनापासून यासाठी आभार मानेन की जगदंब क्रिएशन्सला ही संधी स्टार प्रवाहाने दिली आणि राजा शिवछत्रपती नंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहाशी अशा एका खूप आयकॉनिक शोसाठी जोडलं जाण्याची ही एक संधी आहे. निर्माता म्हणून हो जगदंब क्रिएशन्ससाठी ही एक मोठी जबाबदारी आहे. कारण जेव्हा तुम्ही लार्जर दॅन लाईफ व्यक्तिरेखांविषयी मालिका साकारता तेव्हा तुम्हाला तो दैदिप्यमान इतिहास, तुम्हाला तो त्यावेळेचा काळ उभा करणं आणि त्या पलीकडे जाऊन तो प्रेक्षकांना करमणुकीच्या स्वरूपात किंवा गोष्टीच्या रूपात सांगत असताना मूळ इतिहासाशी, मूळ व्यक्तिरेखांशी कुठेही प्रतारणा होणार नाही याची काळजी घेणं असे ती दुधारी खरं तर तलवार असते. आणि त्यामुळे निर्माता म्हणून हो नक्कीच जबाबदारी. पण मी जगदंब क्रिएशन्सच्या माझ्या संपूर्ण टीम विषयी अत्यंत कॉन्फिडेंट आहे. म्हणजे गंगावणे सर असतील, घनश्याम असतील, नितीन कुलकर्णी सर असतील, लतिका सावंत असतील, पौर्णिमा ओक असतील, दिग्दर्शक कार्तिक केंडे असतील, सचिन गद्रे असतील, DOP पप्पू साहू असतील. म्हणजे ह्या संपूर्ण टीम विषयी मला हा विश्वास आहे की हो राजा शिवछत्रपतीच्या वेळी जसं एक आयकॉनिक एक कलाकृती ही सादर झाली होती, जगदंब क्रिएशन्स पुन्हा एकदा मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या निमित्तानं तशीच एक आयकॉनिक कलाकृती जी माझ्या प्रत्येक माता भगिनीच्या सन्मानाला केलेलं अभिवादन असेल अशी कलाकृती आम्ही सादर करू. वा. पण या सगळ्यामध्ये या कलाकारांची निवड हा एक खूप मोठा विषय होता. मला वाटतं सतीश, मोनिका कोण उत्तर देईल? आता मी सावित्रीच्या लेखीकडे तिच्याच सोबत कारण हे दमदार कलावंत त्या भूमिकांमध्ये असणं हा एक महत्वाचा विषय आहे त्यातला. आज स्टार प्रवाहाची सगळी धुरा मोनिका रणदिवे सांभाळते माझ्यासोबत. तिच्याच सोबत माझ्या अनेक सावित्रीच्या लेखी सुद्धा झालेल्या आहेत, खरं. ज्यांचं मी थोड्या वेळाने ह्या व्यासपीठावर त्यांना रिक्वेस्ट करणार आहे यायला. पण आधी आपण मोनिकाच उत्तराकडे तुझा प्रश्न विचारला त्याचं उत्तर सतीश सर देतील. पण माझ्याकडे एक छोटं माझं मनोगत आहे की आपण सगळे खूप इतिहासाबद्दल बोललो, सेलिब्रेटिंग विमेन एम्पॉवरमेंट ह्याच्यावर बोललो. काल जेव्हा मी हा प्रोमो बघितला ऑफिसमध्ये आणि त्याच्यानंतर एक छोटी चर्चा झाली आणि मी तेव्हा बोलले आणि तेव्हा मला खूप ओव्हरवेल्मिंग झालं. बरोबर. आणि मला असं वाटलं की ही एक इमोशन आहे, नुसता एक शो किंवा सिरियल नाही आहे. पण हॅव्हिंग सेड दॅट मी काल बोलले होते की एज्युकेटिंग अ वुमन, एज्युकेटिंग अ नेशन. जसं तू बोललीस की आत्ता आपण म्हणतो की मुलगी शिकली आणि प्रगती झाली. पण मला हा प्रश्न खरंच विचारायचा आहे आणि मी हा स्वतःलाही विचारते आणि सगळ्यांना विचारायचं आहे की आर वी रिअली गिव्हिंग जस्टिस टू दिस लाईन. आजच्या काळात आपण सगळं बोलतोय की मुली खरंच पुढे गेल्यात, सगळं केल्यात, पण अजूनही या एज्युकेटेड समाजात हुंडाबळी होतो. बरोबर. बायकांवर अत्याचार होतात. तर मला एवढंच म्हणणं आहे की मला ह्या सब्जेक्टमधनं, आता आम्ही लहानपणापासून हे वाचत आलो आहे, ह्या सब्जेक्टपासून मला एवढंच म्हणायचं आहे की 200 वर्षापूर्वी मी हे नाही नुसतं म्हणणार की सावित्रीबाई फुलेंनी शाळा उघडली. मी हे म्हणेन की त्यांनी विचार उघडले. खरं. आणि आत्ता जेव्हा माझं असं खूप मनापासून माझं असं सांगणं आहे की ही जेव्हा सिरियल ऑन एअर येईल आणि लोक बघतील तेव्हा नुसतं एक ऑटोबायोग्राफी, आत्मकथा किंवा नुसती त्यागाची गोष्ट न होता त्यांचा जो विचार होता, या दाम्पत्याचा जो विचार त्यांनी केला. कारण मला असं वाटतं विदाऊट दिस रिफॉर्मिस्ट थिंकिंग किंवा सुधारक थिंकिंग जर हे नसतं तर नुसतं एज्युकेशननी मला नाही वाटत काही फरक पडला असता. तर माझी अशी खूप इच्छा आहे की ही जेव्हा सिरियल येईल तेव्हा लोकांनी हा विचार जरूर समजून घ्यावा आणि
त्याच्यावर काहीतरी वाटचाल करावी